पोह्यांपासून फक्त कांदा पोहेच कशाला करायचे? बघू शकता मस्त असा कुरकुरीत स्नॅक, तोही फक्त 10 मिनिटांमध्ये घरी होत असेल तर मुलांना का बरं बाहेरचं खाऊ द्यायचं? बघू शकता मस्त असा कुरकुरीत, एकदा करून महिनाभरासाठी खाता येईल असा हा स्नॅक. चवीला तर म्हणाल अप्रतिम असा स्नॅक आहे. नमस्कार, मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मग मस्त अशा ह्या रेसिपीला सुरुवात करूया. तर गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये घरातील ह्या वाटीने 3 वाटी पोहे घेतलेले आहे. जे आपण कांदा पोहे वगैरे बनवण्यासाठी पोहे घेतो ना, तेच हे पोहे आहे. पोहे हलके आपल्याला भाजून घ्यायचे आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी पोहे परतून घेतलेले आहे. त्यानंतर ताटामध्ये काढून पोहे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे. आता पोहे थंड होत आहेत तोपर्यंत त्याच वाटीने 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. फुटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही अख्खे फुटाणे सुद्धा घेऊ शकता साल काढून. डाळीचं छान असं पीठ करायचं आहे. आता या ठिकाणी हे 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे, शिजवून घेतलेले आहे. बटाट्याची साल काढून बटाटे अशा प्रकारे कट करायचे आहे. त्यानंतर हे बटाटे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि यामध्ये आवश्यकतेप्रमाणे थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला अगदी छान असं बारीक हे वाटून घ्यायचं आहे. पाणी घालताना खूप काही जास्त घालायचं नाही, वाटलं जाईल तितकंच पाणी घालायचं आहे. बघू शकता यानुसार बटाटा वाटून घेतलेला आहे. आता पोहे सुद्धा थंड झालेले आहे. आता हे पोहे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचे आहे. दळत असताना छान असं बारीक पीठ करायचं आहे. बघू शकता या ठिकाणी मस्त असं हे पीठ झालेलं आहे. आता ह्या ताटात काढलेल्या डाळीच्या पिठामध्ये हे असं मस्त बारीक दळलेलं पोह्यांचं पीठ टाकायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालते, चवीनुसार मीठ आणि आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर टाकायची आहे. ही मी घेतलेली मिरची पावडर मीडियम चवीची आहे म्हणून अर्धा चमचा वापरलेली. त्यासोबतच पाव चमचा ओवा घ्यायचा आहे. ओवा हातावरती अशा प्रकारे क्रश करून घातला तर ओव्याची चव छान येते. या ठिकाणी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल किंवा तूप किंवा बटर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तेल जास्त घेऊ नका, फक्त 2 चमचेच एवढ्या ह्या मिश्रणासाठी घ्यायचे आहे. संपूर्ण तेल या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. बघू शकता साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी तेल हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण कण्याकण्याला हे तेलाचं मोहन लागलेलं आहे. बटाटे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे बारीक वाटून घेतलेले होते ना, हे बटाट्याचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे. पाणी वापरायची अजिबात घाई करायची नाही. बघू शकता हे जे मिश्रण आहे त्यामध्येच हे संपूर्ण पीठ अशा प्रकारे मिक्स करून मळून घ्यायचं आहे. आता एवढ्या या मिश्रणासाठी पाणी कसं वापरायचं आणि कितपत लागणार आहे ते सुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत. संपूर्ण हे पीठ अशा प्रकारे हे मिक्स झालेलं आहे. बघू शकता त्यानंतर पाणी घेतलेलं आहे. पाणी सुद्धा घालताना अशा प्रकारे थोडं थोडं हातावरती घ्यायचं आहे आणि मगच घालायचं आहे. थोडं थोडं पाणी यानुसार टाकायचं आहे आणि हे पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे. यामध्ये पोहे आहे, पोहे पाणी हे शोषून घेतात म्हणून यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आहे वरतून. पाणी जर का बटाटा वाटताना कमी घातलं असेल तर पाणी थोडंसं अर्धी ते 1 वाटी या ठिकाणी लागू शकते. अशा प्रकारे छान असा हा मऊ डो झालेला आहे. आता आपण ही इन्स्टंट चकली करत आहोत म्हणून हे पीठ मुरू द्यायची काही गरज नाही. लगेचच गोळा घ्यायचा आहे. घेतलेला गोळा अगदी स्मूथ करायचा आहे, लांबट करायचा आहे आणि साच्यामध्ये भरायचा आहे. तर या ठिकाणी हा चकलीचा साचा घेतलेला आहे. साच्याला आतून तेल वगैरे लावायची काही गरज नाही. तसंच हे मिश्रण भरायचं आहे. मिश्रण घेताना दाबून घ्यायचं आहे. मस्त असा साचा भरून घेतलेला आहे. साचा बंद केला. तेल सुद्धा मस्त असं गरम झालेलं आहे. अजिबात कोमट किंवा थंड तेलामध्ये ही चकली टाकायची नाही. बघू शकता इतपत हे तेल गरम असायला हवा. असा छोटासा गोळा टाकला ना लगेचच तो वर आलेला आहे. खूप असा धूर सुद्धा तेलाचा निघत नाही. बघू शकता तेल छान असं गरम आहे. तर आता ही चकली मी तेलामध्ये सोडते. बघू शकता थोड्याशा वेगळ्या पद्धतीची ही चकली मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवत आहे. अगदी भराभर होते ही चकली. अशी ही स्टार सारखी फुलासारखी दिसणारी ही मोठी चकली आपण करत आहोत. दिवाळीला जशी करताना गोल गरगरीत छोट्या तशा सुद्धा तुम्ही चकल्या करून घेऊ शकता. आधी करून घ्या आणि मग झाऱ्यावरती घेऊन एक एक चकली तेलामध्ये सोडून तशा सुद्धा चकल्या तुम्ही तळू शकता. कडकडीत तेलामध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरती ही चकली तळून घ्यायची आहे. बघू शकता साधारण काही सेकंदमध्ये चकली अशी तळली जाते आणि ती कडक होते. त्यानंतर मग पलटवायची आहे. अशी उलट पालट 1 ते 2 वेळेस करून चकली मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आता ही चकली तळून झालेली आहे. कसं ओळखायचं तर सुरुवातीला खूप असे हे बुडबुडे म्हणजे बबल्स निघत होते. आता हे पूर्णपणे कमी झालेले आहे. चकली ही व्यवस्थित तळली गेलेली आहे हे ओळखायचं आणि चकली तेलाच्या बाहेर काढायची आहे. चकली काढताना व्यवस्थित असं तेल निथळून घ्यायचं आहे आणि बघू शकता अजिबात तेलकट ही चकली होत नाही. अशा प्रकारे ही चकली दिसत असते.
एका साच्याच्या मिश्रणामध्ये अशा ह्या मोठ्या 2 चकल्या होत असतात. आता हे राहिलेलं पीठ होतं हे बघू शकता तुम्ही. यामध्ये पोहे असल्यामुळे असं हे पीठ ड्राय होतं. असं जर का आपण घट्ट पीठ साच्यामध्ये भरलं तर याची चकली होतच नाही, हाताला खूप त्रास होतो. म्हणून काय करायचं, पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी लावायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. खूप असा सैलसर सुद्धा हा डो करायचा नाही आणि खूप घट्ट सुद्धा असायला नको, तर मीडियम असं हे पीठ आपल्याला करायचं आहे. जितका वेळ जास्त हे पीठ राहतं ना तितकं हे कोरडं होतं. यामध्ये पोहे आणि डाळीचं पीठ असल्यामुळे पाणी शोषून घेतं. तुम्हाला जर का पोहे वापरायचे नसतील तर तुम्ही या ठिकाणी तांदूळाचं पीठ सुद्धा वापरू शकता. 1 वाटी डाळीचं पीठ आणि 2 वाटी तांदूळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. तांदूळाचं पीठ घेताना तुम्ही कुठलंही तांदूळाचं पीठ घेऊ शकता, घरी केलेलं किंवा विकतचं सुद्धा वापरू शकता. पुन्हा या मिश्रणाला थोडं थोडं पाणी लावून अशा प्रकारे हे पीठ आपल्याला करायचं आहे. असा हा गोळा घेतलेला आहे, लांबट करायचा आहे आणि पुन्हा साच्यामध्ये भरायचं आहे. आणि आधी जशी आपण चकली केली ना तशी सुद्धा करू शकता, किंवा तुम्हाला जर का फक्त स्टिक करायच्या असतील तशा सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता, कारण कशी केली नंतर आपल्याला ही तोडायचीच आहे. मिश्रण भरताना छान असं दाबून भरायचं आहे. साचा बंद करते आणि पुन्हा तशाच प्रकारे ह्या चकल्या संपूर्ण तळून घेते. अशा प्रकारे तुम्ही स्टिक सुद्धा करू शकता. सगळ्या ह्या मिश्रणाच्या चकल्या करून घेतलेल्या आहे, बघू शकता इतपत ह्या चकल्या झालेल्या आहे. मस्त अशी झटपट आपली ही इन्स्टंट चकली तयार झालेली आहे. तर ही चकली एकदा केलेली महिनाभरासाठी आपल्याला खाता येते. अजिबात मऊ ही चकली होत नाही, मस्त अशी कुरकुरीत राहते आणि मुलांची तर अगदी आवडीची ही चकली आहे. तुम्ही आवाजही पाहू शकता, किती कुरकुरीत असा हा आवाज येत आहे. कुठल्याही प्रकारची भाजणी करायची गरज नाही किंवा कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी करायची गरज नाही. अगदी झटपट मनात येईल तेव्हा आपण ही चकली करून मुलांना देऊ शकतो आणि स्वतः सुद्धा खाऊ शकतो. चहासोबत खायला किंवा मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला किंवा मधल्या वेळेमध्ये चटरपटर खायला अशी ही मस्त चविष्ट चकली तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आलातच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी माझ्या रेसिपीचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.